आम्हाला बकासूरच्या गटात पळायचं होतं, पण आम्हाला चान्स नाही भेटला. त्या गटात पळायचं होतं. आम्हाला वाटत या बैलाचं शिंगाला काय झालंय? कसं होता, नवीन शिकवला होता. आता मग कांद्याच्या रोपाची गाडी भरली होती. पोऱ्याला म्हणलं गाडी घेऊन का परत अजून हे असतील ना. नमस्कार मित्रांनो, मातीचे मंच या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मातीचे मंच या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आजच्या मैदानात आलेला बैल, काय नाव आहे मला, चैन्या बैलाची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. तर आपल्याला मालकांचा परिचय विचारत. मालक, आपलं गाव कोणचं? श्रीगोंदा. गाव श्रीगोंदाच प्रॉपर. हो. ह्या बैलाचं म्हणजे घरच्या गायचा बैल आहे का विकत घेतला? घरच्या गायचं आहे. किंमत काय आहे बैलाच्या, म्हणजे हे काय वय काय आहे बैलाचं? बैलाचं वय तरी असेल 4-5 वर्ष वय असेल. 4-5 वर्ष. 5. दात वगैरे? दात आता लेवलला आला, हवारीला आला. हा ना. हा, म्हणजे जुळलाय पूर्ण? जुळला. कोणत्या मैदानात राहिलेला आहे आपला बैल? आपला बैल कर्जतला थेटेवाडीला राहिलाय. 1 नंबर केलेला आहे. कर्जतला. हा. आदत ते गट टू फायनल. ओपन त्या गट होता तो. फर्स्ट टाइम. परत आदतचं मैदान पडलं साकतला. साकेत कुठला? जामखेड. हा, तिथे 1 नंबर केला. त्यांच्याकडे खूप त्यानंतर परत रामवाडीला 1 नंबर केला. रामवाडीला 1 नंबर केला. तिथून नंतर रुईगावला 3 नंबर केला. परत इंदापूरला गेलो, इंदापूरला 2 नंबर झाला. परत नाणेत जावळ्याला जवळेश्वर केसरी मैदान होतं, तिथे 1 नंबर झाला 20 तारखेला. त्यानंतर 30 तारखेला त्यानंतर जामखेडला पडलं, तिथे 1 नंबर झाला. जामखेडच्या कोणचा? रोहित दादाच्या बर्थडे निमित्त होतं. आणि विकास तात्या नाणेत जावळ्याला विकास तात्या राळेबादच्या वाढदिवसानिमित्त होतं. मी दोन्ही 10 दिवसात आपण दोन्ही पण जिंकलेले. प्रथम क्रमांक. आपलं सातारा भागात एखादं मैदान? सातारा भागात आम्ही ह्याला गेलतो, आपलं मोरगावला. तिथं आमच्या जोडीदाराचा बैल होता, ते जरा कमी पडला. आम्हाला बकासूरच्या गटात पळायचं होतं, पण आम्हाला चान्स नाही भेटला. त्या गटात पळायचं होतं. आम्हाला वाटतं चिठ्ठी भेटावं त्याच्यात. आमची चिठ्ठी भेटली नाही, जोडीदाराला भेटली. बकासूर सोबत म्हणजे बकासूरला कॉम्पिटिशन करायची आपली इच्छा आहे. इच्छा आहे म्हणजे निदान आपल्याला निदान ते किती पळतोय किंवा हे किती पळतोय अंदाज तरी कळेल, असा हिशोब होता. म्हणजे निदान त्याच्या बरं नाही पळायला भेटलं, निदान गटात तरी पळायला भेटेल. निदान आपला बैल 2 नंबरला राहतोय का काय काय करतोय ह्याचा फक्त मला अंत घ्यायचा होता. आता एवढे नंबर झाले तो पर्यंत अजून ह्याला वाढून पळणार अजून ह्या 4 तालुक्यात आपल्या भागातला किंगच आहे. 100%. अजून 4 तालुक्यात त्याला इथं ओपनचा बैल पुरला नाही, आदतचा नाही, दुसऱ्याचा बी नाही. कोणत्या तालुक्यात पळालेला आहे ह्यो ह्या 4ही तालुक्यात पळालाय आपल्या इथे. बीडला बी नेला होता, इंदापूरला गेलता, 2-4 तालुक्यात 2-3 आष्टीला गेलतो तिकडे बीड जिल्ह्यात. आष्टीला किती मैदान केलं? आष्टीला 2दा गेलतो. या बैलाचं शिंगाला काय झालंय? कसं होता, नवीन शिकवला होता. आता मग कांद्याच्या रोपाची गाडी भरली होती. पोऱ्याला म्हणलं गाडी घेऊन जा, मी मोटर चालू करून येतो. तेव्हा म्हणलं अरे काहीतरी तू लाईटीचा कुठं ना करशील, म्हणून मी मोटर चालू करतो, तू बैल घेऊन जा. गेल्यानंतर त्यांनी गाडी नेली, रोपाची उभा गेली, बैल आडवा हाटला. त्याने जोत शिंग गुतवलं. बैल इतका आफाट होता की वादी लागून देत नाही अंगाला. त्याने दुहेरी चाबूक करून तोंडावर हाणला. त्याच्या जागेवर शिंग तुटलं. त्याने हात लावायची गरज नाही का? नाही, अजिबात नाही. बैल असं म्हणजे देख नाही ना, देखणं म्हणजे तुम्ही सांगा, ह्याला फक्त शिंगा वाचून शो वाचून गेला नाही. तुम्ही म्हणले बकासूरच आहे. नाही आपल्या मैदानात बैल कोणता सुंदर असतो माहितीये का? जो सगळ्यात जास्त पळ असणारा बैल. हा, काहीच नाही. देखणे बैल दावणीला कितीची. मला रोजचे 5-6 लोकांचे 7-8 10-20 लोकांचे फोन येतात, आमच्या बरोबर आमच्या बरोबर. पण काय होतं, याच्या गळात येणारे बैल नसले मी त्याला हा म्हणत नाही. फॉर्च्युनरच्या मैदानाला जायचं होतं, पण त्याला आपल्याला अग्रेसिव्ह आहे का? काय झालंय त्याला? नाही एवढाच अग्रेसिव्ह आहे का मैदानात? हा, हो 100%. आता समालोचकच बकासूर म्हणूनच त्या भागातला बकासूर. म्हणजे बकासूर वेगळा आहे, आपला वेगळा आहे. हा, वेगळी ओळख. वेगळी ओळख आहे. आपलं आवडतं मैदान. देव अवतारी असल्यासारखा. देव अवतारी म्हणजे माझ्या नशिबात बी नव्हतं असं घरच्या बाईचं गायचं बैल पळण म्हणून. लोक 5-5 20-20 लाखाची घेतात. आम्ही घरचा तयार केला. आमची चंपा षष्ठी निमित्त सट असते, त्या सटीला आम्ही बैलगाडीला पळेल होता. तेव्हा त्यांनी 2 नंबर केला. त्यापासून आम्ही त्याच्या मागे लागलो की मग तो पळतोय म्हणून आम्ही मैदानात यायला लागलो.
त्यासाठी 1 वर्ष कम्प्लीट मी शेती हाणायचो 1 एकर ऊस एका तासात बांधायचा तो. किती वर्ष शेती केली याच्यावर? ह्याच्यावर 4 वर्ष शेती केली. आता 1 वर्षच झाले फक्त वय वर्ष काय आता आहे सटीला वय तरी 4 ते 6 वर्ष वय असं. 4 ते 6 5 वर्ष म्हणजे 6 वर्ष. काय ह्या वयात काय बैल रेटाट होऊन जातात. हा अजून किती वर्ष पळण असं वाटतं? अजून बी 3-4 वर्ष तर कमीच नाही पडणार. काय या बैलाला मागणी वगैरे काय आली? मस्त मागणी मागते 5.5 लाखाला द्या म्हणते. किती? 5.5 लाखाला. विकायचा काय विचार व्हायला? काय ऐकता घरच्या गाई जाईन काय आपले जर घरातलं माणूस जर एखादं म्हातारं झालं त्याला देऊन टाकतं का? त्यामुळे नाही द्यायचा. लय जण म्हणलं मला ह्याची आई आणि याला मिठात पुरायचं दोघांना दावणीलाच पुरायचं. घरच्या गायचा. हा नाही परपंचाला किती कमी पडते पण ही वस्तू भेटणार नाही परत. कोणच्या बैला बरोबर पळायची इच्छा आहे आपल्याला? आता कोणत्या बी पळतो आम्ही इथं जो टॉपचा असेल त्यावर. टॉपच्या बैला म्हणजे असे कोणच्या बैला सोबत पळायची इच्छा आहे? टॉपचा बैल नाही ना इथं भेटत आपल्या भागात. सातारा भागात. हा तिकडे जर टॉपचा असला तर पुन्हा मथुर संघ सुद्धा पळू किंवा बकासूर संघ सुद्धा पळू. म्हणजे आपली इच्छा आहे पण म्हणायची. इच्छा आहे पण विषय कसं आहे ते मोठ्या बैलावाले वायदी घेतात काय करतात त्यामुळे आपली काय तेवढी धमक नाही. आणि आपला असा विषय होतो की आपण नंतर भविष्यात आपण 1 नंबर इकडे खालच्या मैदानात करीत गेल्याच्या नंतर त्यांना आपोआपच ऑटोमॅटिक कळणार आहे की बैल हा पळतो या भागातला. भागात नाही मोठ्या मैदान करू पण बारक्या मैदानात तर कोणालाच नाही मिळत त्याच्यामुळे भविष्यात त्यांचे होऊन आपल्याला वापर येऊ शकते. तसं बी काय नाही 3 फेऱ्यात साकतला 1 नंबर घ्यायला आहे त्यांनी. सातारा भागात नाही का मैदान केलं मोठं? मोठं आम्ही ह्याला गेलतो काजळला गेलतो दोनदा. तिथं काजळला गेलतो ना तिथं बी ती इकडून दुसऱ्याचं वासरून नेलतो मैदान पडलं होतं ओपनचं दुसऱ्याचं ते पुरलं नाही तरी बी. तरी 2 नंबरला उतरली तिथं. सगळ्यात मोठं रक्कम किती मिळवली बैलाने? 51,000 1 लाखापर्यंत जिंकले. 51,000 किंवा 71,000ची सध्या हा. तुम्ही इतका पळतो बैल ह्याला खाद्य काय चालतं हो? आम्ही याला सचिन भाया सोनमाळी कर्जतचे बैलगाडा आधी बुलट राजा देत होते. आता नंतर म्हणले पैलवान कट्टा चालल्यानंतर बैल 2 वर्ष जादाच पळतो. पहिलवान कट्टा. पैलवान कट्टा चालतो. आणि पेंड पण खात नाही दुसरं काही खुराक खात नाही. पहिल्यापासूनच. पहिल्यापासूनच नाही खात. कणिक खात होता ती सुद्धा खुराक लावली बंद केली त्यांनी खायची. आणि घरी दुसरं काय खायला? दुसरं वैरण मका हेच खाद्य असतं. बैलाला म्हणजे वेगळं काय चोच नाही? काही लोक काजू बदाम. नाही तसलं काही नाही. आता आम्ही नेला तर रानात बांधला तरी चरतो. गायांच्या मैदानावर चरत बी नाही पाणी मैदानावर काही पण खात नाही. त्याची पैदास वगैरे केली का? पैदास आहे ना घरी एक गोरय नाही हा का? आहे ना आणायचे आता अजून 2 महिन्यांनी मैदानात आणणार आहे त्याला. मग काय बापल्या काय जोडी हा पळायची? ह्याच आहे ती पण. हा? हा याच आहे. नाही बापल्या काय जोडी पळवायचा विचार आहे? हा इच्छा आहे आम्ही दोघं बापल्याक म्हणले बैल सुद्धा बापल्याक नको का पाहिजेच ना. बरं आता तुम्ही गट पास केलाय. हो. किती गटात पळाली गाडी आज? आज दुसऱ्या गटात 5 नंबर तासावर पळाली. 2 छकडीच माफ ठेवून गाडी आली पुढे. 2 Final छकडी पण मारेल. मारीन ना त्याला काय नशिबा पुढे काही बी होते. आणि हे सोबत असं बी नाही की गडी गाडी मध्येच लागली पाहिजे कडनी लागली तरी बी 1 नंबर करतो. आता रामवाडीला पूर्ण पब्लिकनी गाडी होती पूर्ण पब्लिक होतं याच्या अंगावर. आणि ह्याच्या सोबत सर्वात जास्त पळालेला बैल कोणचा आहे म्हणजे ह्याच्या जोटात? याच्या जोटात ह्याचा आवडता जोडीचा. तसा याच्या आवडत्या जोडीचा बैल ओपनचाच पळाला होता. काय नाव आहे? अरुण आवटी श्रीगोंदा आमच्या श्रीगोंद्याचाच होता ते ओपनला पळा. बैलाचं नाव काय? त्या सम्राटांचा आहे. किती महिन्याला गुलालात राहिलेली जोडी? जवळजवळ 7-8-10 महिने झाले. म्हणजे किती मैदानांमध्ये गुलालात राहिले? गुलाल तर कायमच करतो पण 1 नंबरच किती बी केले जाय. चालतंय तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा. आपण बघितला वेगळाच बैल जरा शिंग मोडलाय त्याच्यामुळं उठावदार दिसतोय वेगळ्यामधून. कुठे गेलं की बैल लगेच ओळखून येतो. ओळखूया त्यांना फायनल साठी शुभेच्छा.